नमस्कार. आज आपण थोडस पित्ताबद्दल बोलूया. पित्त कमी करण्यासाठी घरगुती तुम्ही उपाय काय करू शकता याबद्दल थोडस बोलूया. जर दिवसभर तुम्हाला कमीत कमी 3 लिटर पाणी हे पिणं गरजेचं असतं आणि ते थंड प्यावं. किंवा तुम्हाला जेवढं सहन होईल एवढं थंड प्यावं किंवा रूम टेम्परेचरचं पाणी सुद्धा पिणं चांगलं आहे. त्यानंतर नारळाचं पाणी, नारळामध्ये भरपूर क्षार आपल्याला जे आवश्यक असतात पित्त शमनासाठी ते सुद्धा आपल्याला मिळतात आणि हायड्रेशन मेंटेन होतं, त्यामुळे नारळाचं पाणी नक्कीच प्यावं. त्यानंतर आवळा, आपण मोरावळा किंवा आवळ्याचं चूर्ण किंवा ताजे आवळे किंवा च्यवनप्राश च्यवनप्राश सुद्धा आपण आपल्याला फायदा होतो पित्तासाठी. त्यानंतर पिकलेली केळी हे सुद्धा त्याच्यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं, त्यामुळे पित्त शमनासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर ज्येष्ठ मधाची पावडर मधाबरोबर घेतली तरी तुम्हाला पित्त शमनाचा फायदा होतो. त्यानंतर धणे जिरे तुम्ही जर का रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पिले तर पित्त शमन होतं. त्यानंतर शतावरी ही पित्त शामकच मानलेली आहे, त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याने ती तुम्ही घेऊ शकता सकाळ संध्याकाळ दुधातून. त्यानंतर साधं अन्न, घरगुती अन्न आणि मसालेदार, तेलकट आणि आंबट हे टाळलेलं बरं. साधं अन्न आणि ताजं अन्न दोन्ही महत्वाचं आहे. त्यानंतर पुरेशी झोप तुम्हाला घेणं गरजेचं आहे. पित्त शमन जर का अपेक्षित असेल तर झोप व्यवस्थित घेतली तरी तुमचं पित्त कंट्रोलमध्ये राहतं. त्यानंतर ताण कमी करण्यासाठी तुम्हाला प्राणायाम, योगासनं करणे गरजेचं आहे. पित्ताचा जर का जास्त त्रास असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कामदुधा, सुतशेखर यासारखी औषधं आयुर्वेदात सांगितलेली ती तुम्ही घेऊ शकता वैद्यांच्या सल्ल्याने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या अग्नीचं संरक्षण म्हणजे तुमच्या अग्नीनुसार तुमचा आहार घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे आपण थोडासा आढावा घेतला पित्त तुम्ही कसं घरगुती पद्धतीने मॅनेज करू शकता किंवा पित्त वाढू नये यासाठी तुम्ही काय काय करू शकता याचा आपण एक आढावा घेतला. धन्यवाद. थँक्यू.